मोहन और उद्देश पाटिल। तो स्टैग देख सकते हैं खुद कप्तान ने लिए हैं। मोहन उद्देश्य नॉन स्टैग पे है। गेंदबाज देख सकते हैं हमारे तेजेश पाटिल। तेजेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। सामना चालू शुरू होने जा रहा है। अंपायर का इशारा देख सकते हैं, ग्रीन आ चुका है। तेजेश सामने मोहन। तेजेश टू मोहन। पहली गेंद तेजेश पाटिल के हाथ में गेंद थमाई है। कप्तान ने भरोसा जताया। देखना कितने रन रोकने में कामयाब होते हैं, क्या बल्लेबाज ठोकने में कामयाब होते हैं, ये देखने वाली बात हो सकती है। मोहन बेहतरीन शॉट। अरे क्या जो सकती थी, लेकिन क्या जो पोच के बाहर ट्राई जरूर की थी, लेकिन अतुल महात्रे ने यह कैच ड्रॉप की है। एक अच्छे कमेंटेटर भी है, तो एक रन से खाता खोला है यहाँ पे मोहन बोहिर, जिन्होंने खाता खोला है। और स्टेक पे देख सकते हैं अब देश पाटिल। बेहतरीन शॉट पॉइंट के दिशा में सीमा रेखा करीब पकड़ लिया। अच्छी फील्डिंग, उठाए फेंके। जब तक 2 रन मुकम्मल हो चुके हैं यहाँ पे। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर देख सकते हैं 3 रन। डालबात लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा। 12वेला ट्रैक टी शर्ट नहीं है तो 2 रनों की पेनल्टी लगी है पिसारवे को। नियम है, यह हमारे कमेटी का नियम है। तो देख सकते हैं अंपायर का इशारा आना बाकी है। आसमानी टोला चौका है ये, तो यकीनन 4 रन से बढ़ता हुआ स्कोर देख सकते हैं। टोटल 7 और 7 रन हो चुके हैं यहाँ तक। पहले 1 रन आया, दूसरे 2 और तीसरे गेंद पे 4 रन आए हैं। गेंदबाज तेजेश पाटिल और बल्लेबाज देख सकते हैं यहाँ पे उद्देश पाटिल। उद्देश तेजेश पटकी हुई गेंद थी, हालांकि शॉट खेलना चाहते थे, टपली मारना चाहते थे गावटी भाषा में बोला जाए तो रन नहीं यहाँ पे आई है। डॉट गेंद की समाप्ति, हालांकि बैट का बाहर किनारा लिया था, लेकिन बल्ले के पल्ले से गेंद आई नहीं। डॉट गेंद की समाप्ति। टोटल स्कोर यहाँ 7 रन। तेजेश पाटिल बेहतरीन शॉट देखना है। गेंद गई सीमा रेखा पार। 4 धावांसाठी। तो टोटल रन हुए यहाँ पे 11 रन। अच्छा चौका ठोका है इस बल्लेबाज ने, देख सकते हैं। और उठा के गेला, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। जो कि 10 रनों का योगदान दिया उन्होंने। शानदार बल्लेबाजी की यहाँ पे। हालांकि देखा जाए तो 5 गेंदों में 10 रनों का योगदान दिया। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर रुका हुआ देख सकते हैं 11 रन। अमर पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए, देख सकते हैं। तो यहाँ पे गेंदबाज आए हैं, देख सकते हैं अमर पाटिल। अमर पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं। सामने बल्लेबाज देख सकते हैं खुद मोहन कप्तान है, और दूसरे बल्लेबाज देख सकते हैं एक हाथ मात्रे।
बेहतरीन गेंद बेहतरीन तरीके से खेला है। देखना वहां फील्डर तैनात है लेकिन फील्डर के पोस्ट से बाहर गेंद जाती है सीमा रेखा की तरफ जाती हुई गेंद, लेकिन 2 रन मुकम्मल। यहाँ पे 2 रन से बढ़ता है स्कोर। यहाँ पे देख सकते या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला मोडल्याचं सहकार्य केलंय असे भास्कर महादेव मात्रे यांच्याकडनं 4000 रुपये धनराशी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। मुरलीधर श्रीधर श्रीपद मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये, मोहन शंकर मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, सकाराम धर्मा मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, प्रकाश दगडू मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, प्रकाश दत्तू मात्रे यांच्याकडनं 1000, नारायण श्रीपद मात्रे यांच्याकडनं 500 रुपये, जयेंद्र श्रीपद मात्रे यांच्याकडनं 1100 रुपये, कुशी जानू मात्रे यांच्याकडनं 1555 रुपये, हरिदास परशुराम मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, तुकाराम मात्रे मारुती मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये, लक्ष्मण चालिक मात्रे यांच्याकडनं 500, गायकर यांच्याकडनं 1000, सूर्यकांत मात्रे यांच्याकडनं 2000, रतन त्रिंबक मात्रे यांच्याकडनं 2000, बाबू त्रिंबक मात्रे यांच्याकडनं 500, गंगाराम मात्रे यांच्याकडनं 1000 आणि रवींद्र सुकऱ्या मात्रे यांच्याकडनं 1000 या दानशूर दात्यांचे करूयात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारीच्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। ओ टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। तो देख सकते हैं यहाँ पे खुद कप्तान खेल रहे 2 गेंद यहाँ पे डॉट निकली है। पहली गेंद पे 2 रन आए, 13 रन टोटल हो चुके हैं और उठाने का प्रयास ताकत का वहां पर सफल होकर खेलना चाहते थे लेकिन बल्ले के बल्ले गेंद आई नहीं और डॉट गेंद की समाप्ति। लगातार 3 गेंद डॉट हुए यहाँ पे देख सकते हैं। मोहन तो खुद कप्तान है, मोहन वहीर जो कि 3 गेंद लगातार डॉट हुए हैं, यानी कि 5 गेंद में 3 रन यहाँ पे निकाले उन्होंने। देख सकते हैं सर उठा के खेला है, हाँ में गेंद फील्डर नीचे देख सकते हैं, फटका फसला ना फलंदाज येऊन तंबून परत बसला। अच्छी गेंदबाजी यहाँ पे अमर पाटिल के माध्यम से देख सकते हैं। अभी तक 2 ही रन खर्च किए, लाजवाब गेंदबाजी अमर पाटिल के द्वारा। हालांकि अभी तक गेंद फेंके हैं इन्होंने 5 और रन खर्च किए सिर्फ और सिर्फ 2। तो फटाफट फास्ट करना है अमर पाटिल। सामने बल्लेबाज देख सकते हैं नए संकेत पावशे, संकेत पावशे काफी ऑफ स्टंप से बाहर गेंद, अंपायर का इशारा वाइड, अंपायर की स्टाइल देख सकते हैं। निवृत्ती मात्रे यांच्याकडनं देखील 1100 रुपयाचं, तो हम निवृत्ती मात्रे यांच्याकडनं 1100 रुपये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। तो अंपायर शिवदास वाघमरे इनका स्टाइल देख सकते हैं वाइड की। तो देख सकते हैं वाइड के रूप में 1 रन आए, 14 रन हो चुके हैं। अमर पाटिल फिर से तैयार, सामने बल्लेबाज फाउल से उठाने का प्रयास, बल्ले के बल्ले गेंद आई, डॉट गेंद की यहाँ समाप्ति हुई है। 2 ओवर के समाप्ति पे रन हो चुके हैं यहाँ पे 14 और इस गेंदबाज ने रन खर्च किए सिर्फ और सिर्फ 3 रन, 1 विकेट, यानी 7 गेंद फेंकी, 1 वाइड फेंका उन्होंने। तो लाजवाब स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं यहाँ पे गुलशन पाटिल मैन फ्रॉम किरोली। 2 ओवर का सामना खत्म हो चुका है, यहाँ पे विकेट गिर चुके हैं, 2 विकेट के नुकसान पे टोटल स्कोर है 14। संकट पावशे और दूसरे बल्लेबाज देख सकते हैं एकनाथ मात्रे। तो 2 बल्लेबाज अभी तक डटे हुए हैं। हालांकि देखा जाए तो पहले बल्लेबाज जिन्होंने 10 रनों का योगदान दिया था वो पोलैंड में वापस हो चुके हैं। ऐसा कौन सा बल्लेबाज है अभी तक इस इनिंग में 2 चौके जरूर आए हैं, अभी तक एक भी छक्का देखने नहीं मिला है।
कुंडी ना खटखटाना, सन्नाटा है जमाना, दम है तो चौके छक्के लगाना और अपने टीम को ऊंचे स्कोर की तरफ लेके जाना। क्या बल्लेबाजों में दम है, ये देखने वाली बात हो सकती है। क्या गेंदबाज में दम है? अगर गेंदबाजी निपतली की, तिकट मारा किया, बेतक मारा किया, गुड लाइन के गेंद फेंके, ओकर लाइन के गेंद फेंके, डॉट गेंद फेंके, विकेट निकाले, तो यकीनन यहाँ पे तुरबे टीम पकड़ बना सकती है। और बल्लेबाजी करक हुई तो यहाँ पे देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम पकड़ बना सकती है। तो हल्के हाथों से खेला है, देखना है। और ये देखिए एक और विकेट चटका दिया गेंदबाज ने। तो खुटारे की गिरा मस्त जो बैठे देख सकते हैं स्क्रीन पे, प्रकाश मात्रे को भी देख सकते हैं हमारे स्क्रीन पे, योगेश मात्रे, सूरज मात्रे, रवि मात्रे को भी देख सकते हैं। मैच का आनंद लेते हुए बल्लेबाज आए हैं नए, देख सकते हैं यहाँ पे बल्लेबाजी। महेश भोईर बेहतरीन शॉट, देखना है यहाँ पे अंपायर का इशारा आना बाकी है बहुत दूरी, और यहाँ पे अंपायर ने दे दी 6 रनों की मंजूरी। हैं और टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ यहाँ पे 26 रन हो चुके हैं। यहाँ देख सकते हैं तुरबे टीम के तुरबे गेंदबाज फिर से मारने की कोशिश की थी, लेकिन वहां अच्छी फील्डिंग होगी क्या, नहीं, लेकिन गेंद गई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। सन्नाटा है जमाना, दम है तो चौके छक्के लगाना और अपने टीम को ऊंची स्कोर की तरफ लेके जाना।
तो देख सकते हैं टोटल स्कोर कार्ड पे स्कोर 30 हुए, हालांकि 2 ओवर में 14 ही रन हुए थे। लेकिन अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम जिन्होंने ठोकने का काम किया, यहाँ पे हालांकि डॉट निकाला भी है अमोल मात्रे। ये देखिए कमबैक देख सकते हैं, यहाँ पे 2 गेंद डॉट यहाँ पे लगातार निकाले। तो इस ओवर में रन आए हैं 16 और एक सफलता हासिल की है। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ है 30। 3 ओवर की समाप्ति पे 3 विकेट के नुकसान पे यहाँ 30 रन हो चुके हैं। देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम तुर्वे जिन्होंने 30 रन ठोके, 10 के सरासरी से चल रहे हैं। पानी वहां ही है, अंपायर हमारे देख सकते हैं शिवदास वाघमारे सर और दूसरे जावेद फरीद सर। तो पानी वहां रखा गया है। लीजिए को 500 रुपये हर छक्के के माइल्स मिलेंगे छक्का मारने के बाद। तो इन्होंने एटीएम खोल चुका है यहाँ पे साजन और सतीश पहुंचे, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। तो देख सकते हैं यहाँ टोटल स्कोर 30 रन। 30 रन देखना है इस ओवर में क्या कुछ होता है। इस ओवर में क्या कुछ होता है। बल्लेबाज देख सकते हैं मिस्टेक पे संकेत पौशे और दूसरे बल्लेबाज महेश। संकेत पौशे स्टेक पे देख सकते हैं। हालांकि देखा जाए तो संकेत जिन्होंने अभी तक एक भी गेंद नहीं खेली, एक गेंद खेली थी, डॉट निकाली थी। देख सकते संकेत पौशे। सामने गेंदबाज अब आए हैं अमर पाटिल जिन्होंने 3 रन खर्च करके एक सफलता ली थी। और बेहतरीन शॉट देखना, वहां पे फील्डिंग तैनात है और एक रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन से बढ़ता है स्कोर 31 रन। अच्छी फील्डिंग यहाँ देख सकते हैं राकेश के माध्यम से। पिसारवे शैलेश आना है। डांसर और पिसारवे आना है। इसके बाद जो मुकाबला होगा 2 टीम खेलेंगी आज पिसारवे की। तो देख सकते हैं गेंदबाज फिर से तैयार अमर पाटिल। तो बल्लेबाज देख सकते हैं स्टैक पे और बेहतरीन शॉट, वहां पे फील्डर तैनात है। अच्छी फील्डिंग उठाए फेंके जब तक यहाँ पे अतुल मात्रे जो कि एक अच्छे कमेंटेटर जो 8 तो 10 साल के उम्र में उन्होंने कमेंट्री चालू की और काफी नाम कमाया। तो फील्डिंग भी अच्छी है। तो देख सकते हैं टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 33। तो या टोलीतील तिसरी मॅच टीम धानसर कैलास आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळणार आहे ती पिसारवे शैलेश। 2 कॅप्टनला विनंती इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस साठी या, नाहीतर एक ओव्हर कमी केली जाईल। बघा मित्रांनो पावसाचा काही भरोसा नाही आहे, आता कधी पण काही पण होतं। लगेच टॉस साठी एवढा मोठा आयोजन केला। प्लीज टीम धानसर कैलास टीमचा कॅप्टन आणि जय बोलनाथ गावदेवी पिसारवे टीमचा कॅप्टन शैलेश लगेच या टॉस साठी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार 2 कॅप्टन। आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच टॉस साठी या। धानसर कैलास आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम पिसारवे शैलेश 2 टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी इनिंग ब्रेक नंतर। तो लगता हुआ यहाँ पे चौथा झटका यहाँ पे देख सकते हैं संकेत पौशे के रूप में। लेकिन यहाँ बल्लेबाज डटे हुए हैं महेश। तो महेश को हर चक्के के ऊपर 500 रुपये बख्शीश मिलेंगे। हालांकि टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 33 3 विकेट के नुकसान पे और चालू है ये देख सकते हैं 32 रन हो चुके हैं।
तो गेंदबाज जो कि सफलता मिली है, अभी तक 2 ही रन खर्च किए हैं गेंदबाज ने, अमर पाटिल। तो बल्लेबाज आए हैं अब स्ट्राइक पे, देख सकते हैं विराट पाटिल उठा के खेला है, यहाँ पे देख सकते हैं शानदार जानदार सीमा रेखा पर 6 रन। तो देख सकते हैं छक्के की मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 38 रन। भूषण पाटिल जो कि अच्छी स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं, और अतुल मात्रे देख सकते हैं जो कि एक नन्हे मुन्ने कैमेटर हुआ करते थे, अभी बड़े हो चुके हैं। तो यहाँ पे अपील और अंपायर की उंगली आकाश में और बल्लेबाज चला पोलेन में। यहाँ पे लगता हुआ यहाँ 5वां झटका देख सकते, 5 विकेट गिर चुके हैं 38 रनों पे बल्लेबाजी करने वाली टीम तुर्वे। तो देखना है कितने रन बना सकते हैं यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। टोटल 38 हुई है। अमर पाटिल उठाने का प्रयास, खंदों का वापर, ताकत का वापर, लेकिन बल्ले के पल्ले से ही गेंद आई नहीं और कारपेट शॉट खेला, रनआउट का खतरा हो सकता था लेकिन बाल बच गए। और टोटल स्कोर यहाँ पे 39 रन। बल्लेबाज देख सकते हैं नए आए हुए अनिकेत भोयर, 2 ओवर डाले उन्होंने, 12 रन खर्च किए और 3 सफलता ली है। अमर पाटिल शानदार गेंदबाजी, जानदार गेंदबाजी, मजबूत गेंदबाजी। डीजे थैंक यू। हालांकि देखा जाए तो 2 छक्के मारने वाले बल्लेबाज अभी तक क्रीज पे मौजूद है महेश, जिन्होंने 2 छक्के ठोके हैं, लेकिन अब ठोकना होगा। लास्ट ओवर है, मार तोड़ की ओवर है ये, देख सकते हैं बल्लेबाज भी हार्ड हिटर बल्लेबाज क्रीज पे मौजूद है। तो यहाँ पे 2 छक्के मार चुके हैं बल्लेबाज महेश। तो दूसरे बल्लेबाज देख सकते हैं अब स्ट्राइक पे बल्लेबाज है अनिकेत भोयर, गेंदबाज देख सकते हैं राकेश छोटा पॉकेट भरा धमाका बेहतरीन शॉट, लेकिन वहां शानदार फील्डिंग देख सकते हैं अतुल मात्रे की लाजवाब फील्डिंग का मुजाहरा। अमोल उनके भाई है तो वैसे ही देख रहे दोनों। तो राकेश देख सकते हैं पहले गेंद 1 रन खर्च किया, लेकिन गेंद बल्लेबाज आए हैं अब स्ट्राइक पे महेश, जो 2 छक्कों के साथ खेल रहे हैं। संगाला है धोका बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, होकल्या ते मोकल्या। तो देख सकते हैं महेश सामने, राकेश गेंदबाजी के लिए तैयार, फील्डिंग सजाते हुए, छोटा पैक बड़ा धमाका जिसे कहा जा सकता है। राकेश कुणाल अंपायर का इशारा वाइड, अंपायर हमारे तरफ रुक कर चुके हैं, मतलब वाइड खराब संकेत है फील्डिंग वाले टीम के लिए। तो 41 रन हो चुके हैं पार विकेट के नुकसान पे। राकेश जी गेंदबाजी के लिए फिर से तैयार। राकेश पाटिल सामने बल्लेबाज देख सकते हैं महेश,
उठाने का प्रयास, बेहतरीन शॉट, वहां फील्डर तैनात है, फील्डर बन गए। अंपायर का इशारा अभी तक यहाँ हालांकि देखा जाए तो स्क्रीन के माध्यम से दिख रहा है, लेकिन अच्छी फील्डिंग। 2 रन यहाँ पे मुकम्मल हो चुके हैं। तेजस पाटिल उनकी शानदार फील्डिंग, यकीनन 2 रन बचा है अपने टीम के लिए। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर 43 रन, यानी कि कहीं ना कहीं अभी तक गेंद बाकी है, उसमें ठोकना होगा अगर ऊंचे स्कोर की तरफ जाना है तो। यकीनन महेश बेहतरीन बाहरी किनारे लिया, रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन शानदार फील्डिंग का मुजाहरा यहाँ देखने मिला फील्डर के द्वारा। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हुआ है 44 रन, यानी कि अभी तक गेंद बाकी है, देख सकते हैं 3 गेंद बाकी है। राकेश पाटिल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि देखा जाए तो बॉडी लैंग्वेज उनकी देखी जाए तो छोटा पैक बड़ा धमाका बोलने में कुछ हर्ज नहीं है, अच्छी गेंदबाजी। तो यकीनन मास्टरमाइंड खिलाड़ी है उनका वही राकेश पाटिल। तो बल्लेबाज देख सकते हैं अब, और बेहतरीन शॉट, वहां फील्डर तैनात है, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। विकेट गिरते हुए, लेकिन महेश डटके हैं। महेश देख सकते हैं, हालांकि देखा जाए तो 2 छक्कों के साथ खेल रहे हैं। जाती स्कोर मेरे ख्याल से खेल रहे हैं 20-25 पे, तो टोटल स्कोर यहाँ पे हुआ है 44 रन। तो 8 गेंद 20 पे खेल रहे हैं महेश, लेकिन बल्लेबाज आए हैं नए सुजल भोईर, सुजल आए हैं। 2 गेंद अभी तक बाकी है, लेकिन राकेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, मास्टरमैन कहा जाता है उन्हें राकेश पाटिल। सुजल भोईर बेहतरीन गेंद, हालांकि बल्ले के पल्ले से आई नहीं, 1 रन जरूर मिला है, लेकिन 1 रन से बढ़ता हुआ स्कोर यहाँ 45 रन हो चुके हैं। हालांकि देखा जाए तर विशाल मात्रे कुठारी कुठे जाऊ नका, लगेच विनर सेकंड राऊंडची पहिले मॅच लगेच आम्ही खेळणार आहोत। लेकिन विनर जो टीम जीतेंगी वो खुटारी से खेलेंगी। तो राकेश अपने ओर की लास्ट गेंद, हालांकि देखा जाए तो अच्छी गेंदबाजी की है राकेश ने। बेहतरीन गेंद, ब्लॉक लेन की गेंद, गावटी भाषा में बोला जाए तो बूंदा मारना बूंदा, लय भारी भावा राकेश। टोटल 45 रन 46 रनों का टारगेट है। राकेश ने 6 रन का खर्च किए और 1 सफलता भी ली है। शानदार जानदार मजबूत गेंदबाजी की राकेश पाटिल ने। तो इस मैच में क्या कुछ होगा, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी कौन मनाएगा गम, कौन रहेगा इस बड़ी श्रृंखला में या कौन जाएगा घर, ये आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे साथ ही कमेंटेटर वैभव भोपे। मराठी के शानदार आवाज, करक बुलंद आवाज। बघा लक्षात घ्या सर्वांनी, सर्व खेळाडूंनी, आता याच्यानंतर पहिल्या फेरीची तिसरी मॅच आम्ही आता लगेचच खेळणार आहोत। याच्यानंतर टीम धानसर एका बाजूला कैलाशी संघ आणि दुसऱ्या बाजूला पिसार विजय बोलणार, अर्थात त्याचा शैलेश मात्रेचा संघ, आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळणार आहोत। यातून जिंकेल तो, आणि पहिली मॅच जिंकलाय सकाळ जत्रामध्ये चैतन्येश्वर श्रवण दक्ष 11 कुटारी, त्याच्यामध्ये हे देखील लक्षात घ्या। ही टीम यातून जो जिंकेल, तुम्ही लगेच कोणी जाऊ नका, प्लीज ऍडजस्टमेंट करा। आज पावसाने देखील मदीनाचं वित्त आणलं,
आणि दुसऱ्याकडे देखील टुर्नामेंट देखील बऱ्याचशा चालू आहेत. ओव्याला देखील टुर्नामेंट चालू आहेत. त्याच्यामुळे प्लीज लक्षात घ्या. या नेक्स्ट मॅच टीम पिसारवय शैलेशचा संघ आणि त्याच्यानंतर टीम या किशोरदादा पुरजी आपण करूया आता टॉस लगेच धानसर. या दोन टीमचे कॅप्टन टीम पिसारवेचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर शैलेशी टीम आहे टीम पिसारवे आणि त्याच्यानंतर टीम जय गणेश्वर धानसर जोट संघ कैलासचा. या लगेच किशोरदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील करूयात. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या किशोरदा पोरजी एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर आहेत आणि अष्टपैलू क्रिकेटर टीम धानसरचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. येणाऱ्या 20-21 ला पुन्हा क्रीडा नगरी धानसरच्या क्रीडा नगरीमध्ये जाणार आहे आणि त्यांच्या मुख्य लाडके आयोजक आमचे किशोरदादा असतील कैलासदादा असतील त्यांची पूर्ण टीम या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. टॉस करूयात. या धानसर टीमचा कॅप्टन लगेचच या धानसर टीमचा कॅप्टन लगेचच आपण करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टीम धानसर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळती पिसारवे शैलेश इथे उपस्थित आहेत. या कैलासदादा देखील आमच्या सोबत आहेत आणि करूयात आपण टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. पहिल्या फेरीतील सेकंड मॅचचाही टॉस निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करणार टॉस. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीस टीम जय गणेश्वर धानसर त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळती आहे जय भोलेनाथ गावदेवी पिसारवे. या दोन टीम मध्ये एक अष्टपैलू क्रिकेटर निलेश दादा यांच्या शुभ हस्ते करूयात या मॅचचा टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. काटा कॉल आणि आलाय काटा. तर टॉस जिंकलाय शैलेशनं. सर्वप्रथम तुझं जरा थोडीफार काही बोलायला हवं. एक जबरदस्त कॅप्टन आहेस काही हरकत नाहीये मुलाखत. सगळं मॅच कडे मॅच सज्ज टीम तुम्ही पाहता गावदेवी पिसारवे त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळती जी सी तुर्ब. या दोन टीम मध्ये ऐकूया आवाज उत्तरार्धामध्ये आमचे परम मित्र रायगड समालोचन असूनचे एक जबरदस्त पनवेल समालोचन असूनचे एक जबरदस्त आमचे खजिनदार अर्थातच वैभवजी बोबे यांना ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो थँक्यू सौरभ. खूप चांगली मॅच इथे अनुभवायला मिळेल. बघा बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये रन झाले टोटल 45. 2 रन पॅनल्टीचे ऍड होत आहेत. टोटल झाले 47-48 टार्गेट. आमचे मित्र माऊली देखील तुर्ब्याचे 12 प्रतिनिधी तुमचं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सामना जय गावदेवी तुर्भे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना गावदेवी पिसारवे दोन्ही संघामध्ये चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी ही झाली आहे पहिल्या मॅच पेक्षा. मॅच नंबर 2 दुसरा सामना सुरू आहे. काल अवकाळी पावसाच्या हजेरीने अगदी वातावरण ढगाळ आहे. अगदी आपण बघू शकतो सर्वत्र राज्यामध्ये अगदी हवामान खात्याचा इशारा देखील आपण बघितलाय. जवळपास महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता ही हवामान खात्याने दिली आहे आणि काल पावसाची हजेरी आपण बघितली. मॅच मध्ये आपण जातोय मंगेश म्हात्रे आणि सागर पाटील हे दोन सलामीवीर आलेत. मोहन भोईर दुसरा चेंडू. पहिला चेंडू स्लोअर आपण बघितला. दुसरा देखील अगदी लेन टू लाईन अटॅक लेंथ मध्ये आपल्याला इथं बघायला मिळालंय. 48-48 टार्गेट आहे. 5 षटकांची मॅच. यानंतर देखील एक फ्रेश मॅच आपल्याला बघायला मिळेल. आज रेग्युलर सामने खेळवण्याचा प्रयत्न बऱ्याच या संख्येनं प्रेक्षक वर्ग आलाय. आम्ही सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करू. चैतन्येश्वर चषक 2024 कारण इंग्रजी नूतन वर्षामध्ये साकार होणारी स्पर्धा. फिरकीची जादुई गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न परंतु चपराक अगदी इथे लगावली गेली आणि बॉलला पाठवल्या सीमारेषा पलीकडे डीप कव्हर मधून चौकार.
ठीक आता दुपारचे 12:17 झालेत आणि मॅच नंबर 2 जसं दुसरं सत्र आपण या खेळाचं बघतोय. 48 टार्गेट घेऊन हे संघ मैदानामध्ये उतरला आणि पहिल्या 3 बॉल मध्ये आले 5 धावा बॅटिंग करताना. हो पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर वेस्ट ऑफ हाईट इथे बघायला मिळेल. त्यामुळे नेक्स्ट बॉल असे फ्री हिट यात मात्र शंका नाही. त्यासोबत आता पंच वॉर्निंग देखील देतील तिथे गोलंदाजांना की एक बीमर ऑलरेडी तुम्ही फेकलाय, यानंतर तुम्हाला अशी कोणतीच मुभा नसेल. टेनिस बॉल विश्व असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, प्रत्येक षटकामध्ये एक बीमर आला तर चला तुमची चूक मानली जाते, परंतु दुसरा बीमर आला तर तो तुमचा अपराध असतो आणि क्रिकेटमध्ये अपराधाला माफी नाही. अगदी लोअर फुलटॉस बॉल कमी उंची यामध्ये ठेवली. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 रन इथे पूर्ण केला जाईल. खर तर फ्रीटचा चेंडूचा प्रहार करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, तो झाला देखील होता, परंतु बॅटच्या रडारामध्ये रीतसर हा चेंडू आला नाही. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट येणं गरजेचं असतं. त्यासोबत टायमिंग षटकारासाठी आणि टेनिस बॉल म्हटलं तर ताकदीचा प्रचंड वापर होणं तेवढंच आवश्यक असतं आणि सध्या 7 धावा फलकावर. क्लिक केला बॉलला अगदी चेंडू चालला पाठीमागे. खराब बॉल लेन सोडल्याने त्याचा प्रॉफिट मिळेल. बॉल सीमा पलीकडे दाखल चौकार. सागर पाटील चौकारच्या बॅटमधून आपण येताना इथं बघतायत. संघ सज्ज स्थितीमध्ये 11 आणि एक लोअर फुलटॉस बॉल शॉर्ट दरम्यानच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाईल. चांगले गोलंदाज. पहिलं षटक समाप्त झालंय. मोहन भोईर चे षटक इथे समाप्त होत आहे आणि या षटकामध्ये कोणती विकेट जरी गमावले नसले तरी 11 धावा बॅटिंग करत असताना सध्या बॅटिंग करणाऱ्या गावदेवी पिसारवेच्या अगदी स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये तुर्बे संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा, परंतु त्याने 1 विकेट गमावली होती. आता इथे कोणते विकेट सध्या गमावले नाहीये पिसारवेनं. त्यांचे प्लस पॉइंट 11 धावा बोर्डवर. पहिलं षटक समाप्त झालं आणि या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलक आपण बघतोय सध्या 11. संकेत पावशे हा खेळाडू आलाय. बघा टायमिंग अलर्ट आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत आणि जर दिलेल्या वेळेपेक्षा तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये येईल. अंतिम षटकामध्ये लक्षात घ्या नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. टायमिंग अलर्ट आहे. हो फटका चांगला इनसाइड आउट. सुंदर फटका. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता. धावसंख्या फलक आपण बघतोय सद्यस्थितीमध्ये 15 जाऊन थांबलाय. स्लो रनचा वापर इथे करण्यात आला. बॉल हवेमध्ये मिस्ता मिक्सोकानी विकेट इथे कॅरी केली जाईल. झेल पहिला का पहिला ब्रेक थ्रू पिसारवे टीमला मिळेल पहिला आदरा. स्थितीमध्ये 15 गडी बाद.
रिकॉर्ड रन रेटचा आपण विचार केला तर जवळपास 9 वर आता येऊन थांबलाय. 22 मध्ये पाहिजे 33 धावा. मॅच जवळ आली आहे. पी सर्वेच्या दृष्टिकोनातून चांगली फिल्डिंग, 3 धावा किमान वाचवल्या गेलेत. वेल गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ, कारण सर्कलच्या रिंगणामध्ये भरधाव गतीनं चेंडू क्षेत्ररक्षकाकडे चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये जोखमीनं भरलेले एक धाव इतक्या लवकर जलद गतीनं पूर्ण करणं म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळेल. फलक सद्यस्थितीमध्ये 16 वर 21 मध्ये पाहिजेत 32 धावा. मॅच बनेल का? शेवटच्या बॉल पर्यंत तुर्बे संघ या सामन्याला कसा नेईल याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल आणि त्याच्या अगोदर मॅच कशी फिनिश करता येईल याचा प्रयत्न करत असताना सध्या पिसारवे संघाचे हे धुरंधर मैदानामध्ये सागर पाटील आणि राकेश पाटील वन डाऊनला आलेला खेळाडू रणवीमध्ये थोडस अडथळा आपण इथे बघतोय. खेळाडू सेट नाहीयेत. पूर्णतः वातावरण आपण बघू शकता. सूर्योदय सध्या लफाछुपी खेळत आहेत असाच मी उल्लेख करेन. असं वाटतंय की संध्याकाळचे 5:30 वाजलेत. इतकं वातावरण खराब आहे आज. याचा परिणाम खेळावर अगदी आणि त्यासोबत मनुष्याच्या शरीरावर देखील होतो. अगदी आपण बघतो की असं वातावरण जेव्हा अगदी ढगाळ होतं तेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या सत्रामध्ये असं वाटतं डोकं थोडं जड झालंय. 20 बॉल मध्ये आता 31 धावांची गरज आहे. मॅच बनवण्याचा प्रयत्न होतो. या षटकामध्ये संकेत पावशेचा 4 चेंडू त्यांनी खर्च केलेत आतापर्यंत आणि धावा खर्च झाले त्यामध्ये 6 आणि 1 विकेट त्याला इथे मिळाली. प्रेक्षकांच्या अफाट गर्दी. गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटनं कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू स्पर्श झाला असता तर थोडं काम बनलं असं. बघा खेळाडूकडे लक्ष द्या. हो नक्कीच थोडस इंजरी जाणवेल कारण अगदी ज्या पद्धतीनं बॅट्समन स्क्रीच मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि बघा बॅट अगदी 2 पायांच्या मध्ये त्यामुळं कुठेतरी डोफ्याला थोडी दुखापत झाली असावी. लवकरच खेळाडू रिकव्हर होईल याची आपण अपेक्षा करूया. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे आणि टायमिंग देखील तेवढाच महत्वाचा आहे. चला खेळाडू संकेत सुरक्षित असावे. थोडस ट्रेस जाणवत आहे. आता चेंडू आणि धावामधील अंतर मी सांगेन 19 बॉल शिल्लक आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. सध्या फलक जाऊन थांबला 18 धावांवर 48 टार्गेट आहे. विथ पेनल्टी ऍडेड. 19 चेंडू आणि 30 ची गरज आहे. मॅच आता थोडीशी रनिंग राहू द्या ही आता मी विनंती करू कारण आजच्या आपल्याला मॅचेस कव्हर करायचे टोटल 6 आणि प्लस 1 एक्स्ट्रा मॅच आपल्याला आज कव्हर करायचे. जो सामना राहिला होता आपला 19 प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी शॉर्ट अंपुल स्टाईलला फटका खेळायचा होता. डॉट बॉलची ती सांगता होत असताना अपील जरूर झाली परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क झाला नाहीये. चला पहिला 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 अशा टोटल 18 धावा फलकावर लागले आहेत. आता 18 बॉल उर्वरित शिल्लक आहेत आणि विजयासाठी रन पाहिजे 30. बघा स्टॉप वॉच सुरू आहे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही त्यामुळे वेगाने खेळा ही आम्ही तुम्हाला विनंती करू. जर तुम्ही दिलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला पेनल्टी लागू शकतो. आज एक संघ क्वालिफाय करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि जो सुपर 6 मध्ये संघ पोहोचेल
बघा टायमर तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या स्क्रीनवर, जो सध्या सुरू आहे. जवळपास आता 9 मिनिटांनी 12 सेकंदच्या आसपास झाले. तर 18 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 30 रन पाहिजेत. जवळपास 10 मिनिटं ते 11 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत, हे लक्षात घ्या. सन्माननीय बलिराम सीताराम म्हात्रे यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही आपला करू. एक खूप मोठी क्रिकेट शृंखला, 2 टू व्हीलर बाईक तुम्हाला बघायला मिळेल. टॅप केला बॉलला, बॉल चालला पाठीमागे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इतका लांब नव्हता, इतका दूरही नव्हता. तिथे यष्टीरक्षक स्टंप असून परंतु हिट त्याला करता आला नाही आणि ते आपण बघू शकता थोडस मिस केले असताना मोहन कडून या अपेक्षा नाहीये टीमला. तिसऱ्या पंचांची रिक्वायरमेंट इथे करण्यात आले. गोलंदाज प्रज्वल पाटील च्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. चला ऑन स्क्रीन आम्ही चेक करू, कारण आपल्याकडे 3 अँगल आहेत. तिन्ही अँगल चेक केलं जाऊ शकतं. मॅच सुरू करा. थर्ड अंपायर आमच्या सोबत जॉईंट झालेत. आता 19 धावा फलकार लागलेत. 17 मध्ये पाहिजेत. 29 फटका थोडा फसलाय, पण क्षेत्ररक्षक बॉल पासून दूर आहेत. खूप प्रेसिंग सुरू आहे आणि लास्ट मोमेंटला चेंडू तिथे फील्ड केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकता. थोडसा इंजरी जाणवले ते याच्या अगोदर या खेळाडूला, परंतु आता धीर तो सोडत नाही. मॅच बनली, सामना बनेल. रोमांचकपणा आणि वाटचाल सध्या संकेत दिसायला लागली आहेत की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना लढावं लागणार आहे. 16 मध्ये पाहिजे 27. निर्णायक षटक आहे प्रज्वलचं, कारण या प्रज्वलनं आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च झालेत. प्रेक्षकांची तुफान गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. 16 मध्ये पाहिजे 27 धावा. गोलंदाज तयार. शॉर्ट पूल केला, बॉल चालला डीप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन पूर्ण झाले. पिकअप स्ट्रोक वेगवान फटका होता, त्यामुळे लवकर बॉल पर्यंत पोहोचता आलं. तिथे क्षेत्ररक्षकाला 1 रन इथे जोडले जाईल. एक्शन रिप्ले मध्ये वारंवार प्रत्येक बॉल कृष्णा दाखवत आहेत. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि चांगली क्वालिटी. बघा किती चांगली क्वालिटी, बराच इम्प्रूव्हमेंट कृष्णाने आपल्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये केले. कारण आता आपण बघतो अनेक गोष्टी असतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळत आहेत अगदी स्लोली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. अतिरिक्त रन जावेद फरीद सरांचा इशारा आला आणि 1 धावेच्या मदतीने संघ अजून पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागतात त्या टोटल 23 धावा. आता 15 मध्ये देखील पाहिजेत 25. अलॉंग द कार्पेट जमिनीला घरंगलत चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे खराब झाले. क्विक दुसरे धावेसाठी परतलेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज तर 3रीचा प्रयत्न. कलेक्शन इथे झालं की नाही बघतील पंच. अर्थातच कलेक्शन तिथे झालं नाही. चेंडू हातातून निसटला आणि तदनंतर त्याच्या अगोदरच अगदी आपण बघू शकता हात यष्टांवर जाऊन धडकले, हे पंचांनी सांगितलं. चांगली नजर पंचांची आपण बघू शकता. 3 धावा इथे मिळत आहेत. जिथे 1 सिंगल होते तिथे 3 आलेत. गुड डिसिजन. राहुल पाटील दहिसर यांच्याकडून जर राकेशनं षटकार हॅट्रिक लगावले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज राकेश पाटील साठी. लगातार 2 मारले तरी 1000. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर प्रज्वल. इम्पॉर्टंट मॅच आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल खेळणं, मॅच तुमच्या अंगाशी येऊ शकतं. सामना थोडा जड होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल तुम्ही खेळत असाल तर सामना हळूहळू तुमच्यासाठी कठीण बनेल. डॉट बॉल येताना ते पण बघितलंय, सामना थोडा कठीण बनत चाललाय. अगदी ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप काऊ करण्याचा क्षेत्ररक्षक धावबादची आता संधी आणि आता चूक होणार नाही. खेळाडू होत आहेत धावबाद. ओव्हर देखील आम्हाला पंच सांगतील की जवळपास आता समाप्त झालाय. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलक आम्हाला सांगतो की धावा लागल्यात बोर्डवर. 3 षटकांच्या अंती 27. आता एकूण 12 बॉल आणि रन पाहिजेत 21.
धावा. मॅच किती हाय व्होल्टेज ड्रामा मी उल्लेख केला होता की या यष्टीवर 45-50च्या आसपास रन बनत असतील तर प्रत्येक टीमला संघर्ष करावा लागेल. तोच संघर्ष सध्या दोन्ही टीम मैदानात साकारत असताना तुम्ही पाहतायत. 11 मध्ये पाहिजेत 20. अकरा चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर मोहन भोईर. इम्पॉर्टंट षटके आणि अशा परिस्थितीमध्ये महत्वाकांक्षी मॅच मध्ये शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आता आपण या सामन्याच्या आलोत आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रह्मास्त्रांचा वापर व्हायला हवा आणि तो करत असताना वाईट यॉर्करचा वापर इथे करण्यात आलाय. डॉट चेंडू येताना तुम्ही बघताय 10 मध्ये पाहिजेत आता विजयासाठी 20 धावा. गुलशन आम्हाला माहिती देत आहेत. प्रत्येकी चेंडू गणित 2 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अपिलामध्ये उत्साह भरपूर आहे परंतु पंच सांगतील आम्हाला डेफिनेटली बॅट फर्स्ट दॅन पॅड. पहिल्यांदा बॅटला ब्रश केला नंतर पॅडवर जाऊन हा चेंडू आदलला. 1 रन इथे पूर्ण करत असताना चांगला डिसिजन. डेफिनेटली पंचांची नजर खूप काही महत्वाची असते. 9 मध्ये पाहिजेत 19 धावा. सामन्यामध्ये रोमांचकपणा आता थोडी निर्माण झाली आहे. सामन्याची उत्कंठा हळूहळू सिगेला पोहोचत चालली आहे. दोन्ही टीमचं अस्तित्व पणाला लागला या टुर्नामेंट मध्ये परंतु बघायचं आहे कोण खेळ कुटारी संघाविरुद्ध आणि कोणाला या मॅच मधून या स्पर्धेमध्ये इतक्या मोठ्या स्टेजवरून कोणाला परतावा लागेल हे देखील आपल्याला बघायचं. गोलंदाज सज्ज होत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट खेळले परंतु झेल हातामध्ये देऊन बसले आणि ते आणखीन एक खेळाडू होत आहेत. झेल बादच्या स्वरूपानं आणखीन एक दे धक्का. फलंदाज बाद होताना आपण बघितलंय. आता 8 चेंडू आणि रन पाहिजेत 19 धावा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. 8 मध्ये पाहिजे ते 19 धावा. काय घडेल या मॅच मध्ये, काय घडेल या टुर्नामेंटचं, कोणाचं अस्तित्व टिकून राहील, कोणाला स्पर्धा सोडाव्या लागेल. 8 चेंडू 2 टीमचं भविष्य इथे घडून जाणार. एका बाजूला तुर्बे संघ सध्या गोलंदाजी करतोय. चेसिंग साठी पिसारवे संघ. 8 मध्ये पाहिजेत 19. निर्णायक दोन्ही बॉल. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय थर्डमॅनला. 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. बॉल सीमारेषा पलीकडे दाखल. चौकार. पाटील या टीमचा वेल फिनिशर. बघा इथे ताकदवान फटके येत नाही तर त्याची टेक्निक, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरली. स्किलिंग शॉट आपण इथे बघितला. आता 7 मध्ये पाहिजेत 15 धावा. 33 धावा सद्यस्थितीमध्ये फलकार इथे चळकत असताना क्लिक केलाय, फ्लिक केलाय. बॉल चाललाय पाठीमागे. क्षेत्ररक्षक पोहोचले शॉर्ट लेगला. बॉल अडवला जाईल आणि ते 1 धाव देखील पूर्ण केली जाईल. षटक दरम्यान इथे समाप्तीचा इशारा पंचाने मला दिलाय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 34 धावा. आता 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 14.
6 चेंडू आणि रन पाहिजे 14. चला थोडं स्पीडअप आपल्याला करावं लागेल, वेळ आपल्याकडे इतका जास्त नाहीये. अंतिम षटक आणि गोलंदाजच्या मार्कवर आले तर प्रतीक पाटील. 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 14. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि दे धमाका. पहिलाच बॉल सीमारेषा, याचं ज्वलंत उदाहरण षटकार. मानसिक संतुलन आणि त्यासोबत आत्मविश्वास महत्वाचा असतो. 5 मध्ये पाहिजेत आता 8 धावा. या षटकारानं सामना ओपन झालाय. अमर पाटील या टीमचा वेल फिनिशर का संबोधलं जातं? मागील बॉलवर त्यांनी जेव्हा शेवटचा 4थ्या षटकामधील शेवटचा बॉल फेकला गेला तेव्हा स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली आणि ती का ठेवली याचं उदाहरण तो सध्या देत असताना. वेलकम 6 प्रतीक पाटीलचं स्वागत. 5 मध्ये 8 पाहिजे होते. आता वाईड यॉर्कर आलाय, चेंडू आलाय निर्धाव. 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. सामन्यामध्ये आपण कधी पिसारवे संघ तरी कधी गोलंदाजी करणारा तुर्बे संघ, दोन्ही संघ एकामेकाच्या अगेन्स्ट फाईट करताना तुम्ही बघतायत. कधी बाजूनं या बाजूनं सामना तर कधी दुसरी बाजू जड होते, कधी गोलंदाजीचा बोलबाला तर कधी फलंदाजीचं कमबॅक. सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड, परंतु आता बिग विकेट सरळ हातामध्ये देऊन बसले. लॉंग ऑन मध्ये झेल कॅरी केला जाईल फलंदाज बाद. टार्गेट 4 चेंडू आणि विजयासाठी आता 3 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे 8 धाब्यांची. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा प्रतीकनं कमबॅक करून दिलाय. मागील फटका खूप सुंदर होता परंतु क्षेत्ररक्षकाला भेटता आले नाही. गॅप तिथे त्याला शोधता आले नव्हते आणि विकेट, परंतु सामना त्यांनी काहीशा प्रमाणात ओपन करून दिला. तर वेल फिनिश होईल का? 3 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज असताना इम्पॉर्टंट बॉल लेट कट केला. बॉल झाला पाठीमागे पडला. अटेम्प्ट मध्ये बॉल स्टॉप झाला. 1 रन पूर्ण झाले. दुसरी साठी निघालेत. 2 धावा इथे पूर्ण होत असताना रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिले गेले. आता धाव संख्या फलक आपण बघू शकता. सदस्यतेमध्ये 42 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. जी 2 धावांची पॅनल्टी लागली होती त्याची आठवण आता होत असेल. 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नव्हता. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. व्हेरी क्लोज, क्लीन बोल्ड. खेळाडू बाद. असताना आता अंतिम 1 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 6. अनेक मोमेंटला असे मॅचेस आपण बघितलेत. 1 चेंडू 1 कठीण असतं परंतु 1 चेंडू 6 जवळपास 70% सामने जिंकताना आम्ही अनेक संघांना बघितलेत. या मैदानावर नवीन विक्रम होईल की
तुर्बे संघ हा एक चांगला चेंडू फेकेल. प्रतीक पाटीलच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतरही त्याने आत्मविश्वास गमावला नाही. परंतु आता नौका खेळाडू स्ट्रायकर इनकडे हिरो बनण्याची संधी, इथे नशीब चमकवण्याची संधी. जोरदार टाळ्या स्वागत करूया. शेवटचा अंतिम एक बॉल, विजयासाठी रन पाहिजे 6. कोण जिंकणार हा सामना? एक चेंडू 6ची गरज आणि चांगला बॉल. सामना जिंकलाय तुर्बे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पिसारबे.